अजित पवारांना सोबत घेण्याबाबत पवारांची नकार घंटा। जे भाजपासोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे। गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ असं शरद पवार म्हणाले आहेत। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं शरद पवार यांनी वक्तव्य केलंय। सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। सूरज सर, आपण पाहतो या ठिकाणी शरद पवार यांचं वक्तव्य, संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं ते म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आज सत्तेत आहे, महायुतीत आहे। आम्ही कुणाच्याही सोबत जाण्यासाठी कुणालाही कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही। त्यामुळं आम्ही कुणाच्या सोबत जावं किंवा आमच्या सोबत आता अजितदादांच्या नेतृत्वात अनेक लोक आहेत जे काम करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या नेतृत्वात पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। अशी लोकांना बेरजेच्या राजकारणामुळे आम्ही घेऊ, परंतु आमच्याकडनं असं कुणाच्या सोबत जाण्याचा किंवा कारण आमची महायुती म्हणून आम्ही भक्कमपणे आज या ठिकाणी काम करतोय। त्यामुळं आम्ही कुणाच्या सोबत जाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु आमच्या सोबत येण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत आणि पुढच्या काळामध्ये ते अजितदादांच्या नेतृत्वात आपल्याला पक्षात काम करताना दिसतील। आपण म्हणताय की अजून आपल्या सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत, नक्की कोण येण्यासाठी इच्छुक आहे त्या संदर्भात काय सांगाल? अनेक पक्षातले अनेक मोठे मोठे नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, अजितदादांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इच्छुक आहेत। थोड्या दिवसामध्ये ते चित्र आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे दिसेल। अनेक आजी-माजी आमदारांनी अजितदादांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केलेला आहे। आगामी काळात ते आपल्याला करताना दिसतील। आमचा प्रश्न कुणासोबत जाण्याचा येत नाही, कारण आम्ही महायुती म्हणून 3 पक्ष भक्कमपणे या राज्यामध्ये स्थिर सरकार चालवतोय। त्यामुळं आमचा जाण्याचा प्रश्न येतो, पण आमच्याकडे येणारे बरेच आहेत ते आगामी काळात अजितदादांच्या नेतृत्वात आपल्याला पक्षप्रवेश करताना दिसतील। जी, आपल्यासोबत विद्याताई चव्हाण सुद्धा फोन लाईनवरून जोडलेले आहेत। सूरज चव्हाण सर म्हणतात की आम्हाला कोणासोबत जाण्याची गरज नाही, मात्र आमच्यासोबत येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।